नाशिक विधान परिषदेमध्ये ठाकरे आणि भाजपची छुपी युती होण्याची चर्चा आहे। छुप्या युतीच्या चर्चेला राऊतांचा थेट इन्कार दिसला नाहीये। आमचा पहिल्या नंबरचा शत्रू शिंदेची शिवसेना असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिंदे सेनेला रोखणं मोठं आव्हान नाही असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे आणि भाजप यांची छुपी युती होतीये का, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत। तर नाशिक विधान परिषदेमध्ये ठाकरे आणि भाजपची छुपी युती होण्याची शक्यता आहे। छुप्या युतीच्या चर्चेला राऊतांनी थेट नकार दिला नाहीये। आमचा पहिल्या नंबरचा शत्रू शिंदेची शिवसेना आहे, त्यामुळे शिंदे सेनेला रोखणं हे मोठं आव्हान नाही असं वक्तव्य देखील राऊतांकडून करण्यात आलं। मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना। प्रत्यक्ष शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रातला। हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे। अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर थांबलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। अशा परिस्थितीत भाजपचा याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाही आहे। पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे। उमेदवारी का दिली नाही, तिथे नेमका घोडे बाजार कसा झाला, तिथं संजय राऊतांनी काही व्यवहार केले का, याचं उत्तर देखील संजय राऊतांनी दिलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं संजय राऊत त्याचं उत्तर देणार नाहीत। उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बाजूला सारून नाशिक संपूर्ण आपल्याच ताब्यात राहिलं पाहिजे, यासाठी संजय राऊत चालबाजी करतायत आणि त्या चालबाजीमुळं आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना तोंडावर पाडण्याच्या निर्णयामुळेच नाशिकमध्ये संजय राऊतांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही।